ई चलनच्या जाचा विरोधात वाहतूकदारांचा आझाद मैदानात एल्गार. राज्य सरकारच्या वाहतूक विभाग आणि पोलिसांकडून विनाकारण ई चलन आकारलं जात असल्याच्या निषेधार्थ बस ओनर्स सेवा संघाच्या महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीतर्फे गुरुवारी म्हणजेच 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राज्यभरातील वाहनांसह थेट आझाद मैदान येथे धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आलाय. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. शासनानं तातडीनं तोडगा काढला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय. एमएमआर क्षेत्रातील सुमारे 40,000 बसचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बस मालक संघटनेचे प्रवक्ते राजेंद्र पाटील आणि विजय यादव यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत. महसूल वाढीसाठी ई चलान हे हत्यार म्हणून वापरलं जात असून पोलिसांना टार्गेट देऊन दंडात्मक कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ई चलान दंडमुक्तीसाठी समिती स्थापन करण्याचं आश्वासन शासनानं दिलं होतं, मात्र अजूनही कोणताही ठोस निर्णय झालेला नाहीये असं संघटनेचं म्हणणं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही अडचणी मान्य केल्या, परंतु ठोस उपाययोजना झाली नसल्याचा आरोपही करण्यात आलाय. वाहतूकदारांच्या मते ई चलानसाठी वापरली जाणारी उपकरणं मान्यता प्राप्त नाहीत, अधिकाऱ्यांना योग्य प्राधिकरण नाही, छायाचित्र धूसर असतात आणि पुराव्यांशिवाय दंडवसुली केली जाते. त्यामुळे ही सरकारची डिजिटल रॉबरी असल्याचा गंभीर आरोप संघटनेनं केलाय. या आंदोलनाचा फटका शालेय विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. ई चलानच्या नावाखाली अन्यायकारक दंड आकारलं जातंय. शासनानं तातडीनं चर्चा करून तोडगा काढावा, अन्यथा आमचं आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा संघटनेनं दिलाय. गेले अनेक वर्षापासून आम्ही ई चलन विरोधात आंदोलन करतोय. शासनाने आम्हाला वेळोवेळी आश्वासनं दिली, कमिटी स्थापन केली, परंतु ई चलनच्या नावाने जी रिकव्हरी चालू आहे, टोल टॅक्स आणि थोडक्यात सांगितलं तर रॉबरी, नियमानुसार व्यवसाय करणाऱ्यांकडनं खंडणी वसूल करण्याचं जे धोरण अप्रत्यक्षरित्या ह्या टॅक्स ई चलनच्या माध्यमातून चालू आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही उद्या 5 मार्च रोजी चलो आझाद मैदानाचा नारा दिलाय. आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात देणार आहेत आणि त्यांना सांगू की आम्ही व्यवसाय कसा करायचा हे सांगा म्हणून. ई चलनाच्या याच्या ओझ्याखाली जसं शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येला गेला, तसा ई चलनच्या ओझ्याखाली वाहतूकदार आता हा आत्महत्याकडे वळत चाललेला आहे आणि त्या वाहतूकदारांचे आणि आर्थिक कणा वाचवण्यासाठी आम्ही उद्याचा चलो आझाद मैदानाचा नारा दिला. त्याच्या पुढे जर याच्यातून शासनाला जाग आली तर आम्ही उग्र आंदोलन करणार. उद्याच्या आंदोलनात 5 मार्चच्या आंदोलनात चला आझाद मैदान आम्ही आमच्या गाड्या घेऊन शासनाच्या दरबारात जाऊन शासनाकडे देणार आहे. ह्या ई चलन आम्हाला जी रिकव्हरी चालू आहे, टॅक्स ई चलन टॅक्स नावाने जो नवीन टॅक्स शासनाने जो चालू केलेला आहे तो बंद करा, अन्यथा आमच्या वाहतूकदारांच्या सगळ्या गाड्या आपणच सांभाळा. याच्यासाठी आम्ही चलो आझाद मैदानाचा नारा दिलेला आहे. ई चलन पूर्णतः रद्द करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. कारण ई चलनामुळे सर्वसामान्य जनतेचं एवढं नुकसान होत चाललेलं आहे की आज एखाद्या बाईकवाल्याला पण लाखोची चलन येऊन पडलेले आहेत. आज रिक्षा इंजिनचं जर पाहिलं तर 2-2 लाख रुपये त्या रिक्षावरती फाईन येऊन पडलेले आहेत. ह्याच्यामध्ये जी पारदर्शकता पाहिजे ती पूर्णतः चुकीच्या पद्धतीनं आहे. त्याच्यामध्ये फोटो कुठूनही अपलोड करतात आणि त्याचे फोटो काढले जातात. त्यामुळे ह्या ई चलनाच्या प्रणालीला आमचा पूर्ण विरोध असून आम्हाला हे पूर्ण रद्द करावे ही आमची प्रमुख मागणी आहे.